थांबा 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 बहिणींनो, तुमचा 1500 रुपयांचा हप्ता अजून खात्यात आला नाहीये का? 2.25 लाख लाडक्या बहिणींचे पैसे फक्त एका कारणामुळे लखडलेत, ई-केवायसी आणि पडताळणी. पण आता जी माहिती समोर येते ना, ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मार्च महिन्यात थेट 3 हप्ते एकदम जमा होण्याची शक्यता. होय, एकदम 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यात. आणि सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा ठाम शब्द दिला गेलाय. काय आहे नेमका अपडेट? कोणाला मिळणार 3 हप्ते आणि 2100 रुपयांबाबत काय मोठा निर्णय होणार? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. ज्या महिलांची पडताळणी अजून प्रलंबित आहे त्यांना मार्च महिन्यात एकत्रित 3 हप्ते एकदम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणजेच मार्चमध्ये तुमच्या खात्यात एकदम 4,500 रुपये जमा होऊ शकतात. होय बहिणींनो, 3 महिन्यांचे पैसे एकत्र. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे ही योजना बंद होणार नाही असा ठाम शब्द दिला गेला आहे. स्पष्ट सांगण्यात आलं आहे की मी जे बोलतो ते करून दाखवतो. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. 2100 रुपयांच्या वाढीबाबत देखील आश्वासन देण्यात आले आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि जे वचन दिलं आहे ते पूर्ण केलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. 2. ई-केवायसी आणि रखडलेला हप्ता. राज्यातील जवळपास 2.25 लाख महिलांचा हप्ता ई-केवायसी प्रक्रियेमुळे रखडला होता. पडताळणी प्रलंबित असल्यामुळे अनेक बहिणींच्या खात्यात पैसे आले नव्हते. पण आता काळजी करू नका. ज्यांची पडताळणी प्रलंबित आहे त्यांना मार्च महिन्यात एकत्रित 3 हप्ते मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच मार्चमध्ये तुमच्या खात्यात एकदम 4,500 रुपये जमा होतील. मुख्यमंत्र्यांचा शब्द, योजना कधीही बंद होणार नाही. विरोधकांनी कितीही टीका केली किंवा कोर्टात धाव घेतली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितलं आहे की कुणीही आलं तरी ही योजना कधीही बंद होणार नाही. वर्षाला 45,000 कोटी रुपयांचा खर्च असूनही सरकारने हा धाडसी निर्णय केवळ लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या गरिबीचे दिवस आठवत सांगितलं की आई आणि पत्नीची ओढाताण त्यांनी जवळून पाहिली आहे. म्हणूनच ही योजना त्यांच्या हृदयाच्या जवळ आहे. 1500 रुपयांचे 2100 रुपये कधी होणार? वचननामा किंवा बजेटशी संबंधित ग्राफिक. बऱ्याच बहिणी विचारत आहेत की 2100 रुपये कधी मिळणार? तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. वचननाम्यात दिल्याप्रमाणे योग्य वेळ येताच 1500 रुपयांचा हप्ता वाढवून 2100 रुपये केला जाईल. हे सरकार फुकटची आश्वासने देत नाही, तर बहिणींना लखपती करण्याचं स्वप्न पाहत आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, आजची ही महत्त्वाची अपडेट इथेच संपवतो. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या इतर बहिणींना, मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, कारण योग्य माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. अशाच लाडकी बहीण योजना, हप्ता वितरण, नवीन GR, ई-केवायसी आणि शासनाच्या ताजा निर्णयांच्या अपडेटसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.